नाशिकच्या एका बागेसाठी एका ह्याच्यासाठी मी रतन टाटांकडनं 15 कोटी रुपये आणले बोटॅनिकल गार्डनसाठी. एवढे उद्योगपती महाराष्ट्रामध्ये आहेत, हे CSR फंडामधून करोडो रुपये देऊ शकतात. इच्छा आहे का? मी आता हे संमेलन झाल्यानंतर मी नाट्यक्षेत्रातील लोकांशी बोलून मी एकदम, परंतु या सगळ्या गोष्टीचा एक कुठेतरी हब केला पाहिजे की सगळी नाट्य थिएटर्स एका बाजूला असतील, तिकडेच हॉटेल्स असतील, लोक तिकडे येतील. आज बघा तुम्ही न्यूयॉर्कला समजा गेलात, न्यूयॉर्कला थिएटर्स आहेत. अमेरिकेतनं सगळीकडनं माणसं विमानाने नाटक पाहायला येतात, 2 दिवसासाठी शनिवार रविवार येतात, परत जातात. पण ते नाटकच इतकं मोठं करतात. मला असं वाटतं की मोठा विचार महाराष्ट्राने पुन्हा एकदा करायला सुरुवात केली पाहिजे. छत्रपतींच्या रूपाने आपला त्यावेळेला मोठा विचार झाला, त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याचा महाराष्ट्राचा मोठेपण जागवलं, गाजवलं. आज ही गोष्ट मला असं वाटतं आपल्या हातामध्ये आहे. करूया. नाटक द्रष्ट असतं. लखोबा लोखंडे नाटकात किती वर्षापूर्वी आले आणि आता तो मी नव्हेचे वेगवेगळ्या स्तरावरचे आविष्कार आपण बघतोय. नाटक तुम्हाला सांगतं बहुधा 20-50 वर्षांनी काय कोसळणार आहे. म्हणूनच त्याच्यासाठी इतिहास वाचायचा असतो. अनेक लोक असे झाले. काय तुम्ही जोपर्यंत शिक्षा देत नाहीत ना, तोपर्यंत कोणत्याही सुधारणा होणार नाहीत. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर. काम झालं तर पाठीवरती शाबासकी, नाही झालं तर घरी बसवायचं. हे ज्या दिवशी तुमच्याकडनं होईल, आमच्या सगळे जण राजकारणातले सुतासारखे सरळ येतील. अजून एक गमतीशीर योग आहे. मला असं वाटतं ते बाकीचे लोक यायच्या आधी मला घालवा हा इथून. 5:45-10 मिनिटं. एक योग एक योगायोग असा आहे. मॉनिटर येणार असतील आता. जेव्हा घाशीराम कोतवाल आलं होतं तेव्हा तुम्ही वयाने लहान होतात खूप. त्याच्यावर अनेक वादळं उठली, रिॲक्शन सुटल्या. घाशीराम बसवणाऱ्या आज संमेलनाचे अध्यक्ष आहेत, आज इथे आहेत, डॉक्टर जब्बार पटेल. पुन्हा तशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे का? घाशीराम सारखा विषय येणं त्या सगळ्याचे. मला असं वाटतं विषय तुम्ही कोणतेही आणले पाहिजे. मी तुम्हाला माझ्या बाबतीत मी गोष्ट सांगू शकतो, इतरांचं मला माहीत नाही मला. पण माझ्यावरती देखील अनेक चित्रपट आले जे माझ्या खरं तर बघायला गेलं तर मला थोडंसं निगेटिव्ह कॅरेक्टर या अंगानेच मला दाखवलं गेलं होतं, बरोबर. पण मी कधीही ते चित्रपट बंद पाडण्याचं कधीही काम केलं नाही, करणारही नाही. समोरच्याला जर समजा मी विलन वाटत असेल तर विलन, लक्षात तर तोच राहतो. शेवटी और प्राणच येतं ना, अजून काय येतं. पण मला म्हणायचं एवढंच या सगळ्या याच्यामध्ये की वेगवेगळे विषय मला असं वाटतं नाट्य क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रामध्ये हाताळले गेले पाहिजेत. मोठे विषय हाताळले गेले पाहिजेत. जर मोठे विषय हाताळाल, काय आहे ते कोंबडा आधी का अंड आधी, याला काही उत्तर नाहीये. पण मला असं वाटतं की जर समजा चित्रपट क्षेत्राचं बघितलं तर आमचं बजेट आहे 2 कोटी, मग 2 कोटीच्या लायकीचीच कथा येते आणि मग ती थिएटरला चालत नाही आणि मग चित्रपट पडतो, मग आमचं बजेट वाढत नाही. असं करून नाही चालणार. मला असं वाटतं मोठी उडी घेणं गरजेचं आहे सर्वांनीच, नाट्य क्षेत्रामध्ये देखील आणि चित्रपट क्षेत्रामध्ये देखील.